Good morning, students. I'm very glad to teach you future perfect continuous tense. मित्रांनो, आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना नोन आहे, बरोबर? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा टेन्सचा फॉर्म्युला मला सांगा बघू मोठ्याने. फॉर्म्युला सब्जेक्ट shall have been, will have been, the word ing of. आता आपल्याला shall have been किंवा will have beenच यूज करावा लागेल. आता मला असं वाटतं तुम्हाला माहिती असावं की थंडी कोणाकोणाला वाजते? आय आणि वीला. आय आणि वीला थंडी वाजते, म्हणून हे दोन सर्वनाम शाल घेतात. काय घेतात? शाल. आय शाल, वी शाल. मग जिथं पण शाल हॅव बीन घ्यावं लागेल तिथं आयला आय शाल हॅव बीन आणि वी शाल हॅव बीन. मग आता आपले वाक्य कोणते आहे? आय आणि वीचे. बघा या ठिकाणी इथं जे वाक्य मित्रांनो, तर या वाक्यांमध्ये जे पण वाक्य आहेत ते आपण या ठिकाणी बघत आहोत. समजा बघा आता या ठिकाणी आय, तर आपल्याला फॉर्म्युल्यानुसार इथं जे हॅडबीन म्हणजे कोणता काळ झाला? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चे हॅडबीन कॅन्सल करून आपल्याला shall have been, will have been, shall have been, will have been घ्यावं लागणार. पटकन ओमला काय लागेल? will have been. मग या ठिकाणी बघा ओम will have been वाक्य जसंच्या तसं, म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करताना आपल्याला हॅड बीन काढून विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन घ्यायचंय. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चे वाक्य राहिलं तरी तेच करायचंय. हॅव बीन हॅज बीन काढून शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन घ्यायचंय. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधून पास्ट परफेक्ट मध्ये येताना हॅव बीन हॅज बीन काढून आपल्याला हॅड बीन घ्यावं लागेल, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येताना आपल्याला हॅड बीन काढून शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन घ्यावं लागणार आहे. मित्रांनो बघा आता ही इथं मी लिहून देतो तुम्हाला. आय आणि वी या दोघांना थंडी वाजते म्हणून ते शाल घेतात, म्हणजे शाल हॅव बीन. आय आणि वी व्यतिरिक्त कोणत्याही कर्त्याला शाल हॅव बीन घेऊ नये, बरोबर? मग आता बघा आहे का नाही, काय घेणार? विल हॅव बीन. हिला पण काय घेणार? विल हॅव बीन. बाकी वाक्य जसंच्या तसं. ही विल हॅव बीन लर्निंग इन होम इंग्लिश अकॅडमी. आता पहिलं वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या. ओम विल हॅव बीन प्लेइंग, ओम विल हॅव बीन हेल्पिंग हिज फ्रेंड फॉर अ मंथ. ओम त्याच्या मित्राला एका महिन्यापासून मदत करत आलेला होता. चालेल का? नाही असेल, कारण आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतोय. आलेला असेल. आता ही वाक्य आपण आधी मराठीचे बदलवून घेऊया. तो ओम इंग्लिश अकॅडमी मध्ये शिकत आलेला असेल. भविष्यकाळ करतोय आपण. मी सकाळपासून गृहपाठ लिहित आलेलो होतो. चालेल का? नाही. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल, असू, असतील, असाल असे शब्द आपल्याला यूज करावे लागणार. आम्ही मागच्या महिन्यापासून क्रिकेट खेळत आलेलो असू किंवा असेल. असू छान वाटतं. नंतर तू 3 दिवसांपासून तक्रार करत आलेला असेल. पुढचं वाक्य तुम्ही 15 मिनिटांपासून गोंधळ करत आलेले असतील. होतेच काय झालं? असतील. पुढचं वाक्य सांगा मला. ते एका आठवड्यापासून पतंग उडवत आलेले होते. चालेल का? नाही असतील. मग होते कुठलं आणि आपण असतील. पुढचं वाक्य मुले 6 महिन्यांपासून बचत करत आलेले होते. चालेल? नाही. काय घ्यावं लागेल? असतील. भविष्य काळामध्ये विटा. मुलं 6 महिन्यांपासून बचत करत आलेले असतील. आणि शेवटचं वाक्य एक मुलगी वर्षभरापासून खोटं बोलत आलेली असेल. बघा आता आपण
पूर्ण अपूर्ण भूतकाळाचं वाक्य पूर्ण अपूर्ण भविष्य काळामध्ये बदल केलेला आहे, फक्त शेवटचे शब्द बदलवून. इकडे पण तेच करायचं आहे. हॅड बीन काढायचं आहे, शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन घ्यायचं आहे. पटकन बोला, आयला काय लागेल? व्हेरी गुड. मग आय शॅल हॅव बीन काय रायटिंग होमवर्क सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून गृहपाठ लिहित आलेलो असेल. पुढच्याला उद्या काही शॅल हॅव बीन. वी शॅल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स लास्ट मंथ. आम्ही मागच्या महिन्यापासून क्रिकेट खेळत आलेलो असू. यूला काय लागेल? विल हॅव बीन. यू विल हॅव बीन कंप्लेनिंग फॉर 3 days. तू 3 दिवसांपासून तक्रार करत आलेला असेल. यानंतर 6वं वाक्य युला, इथं पण काय लागेल? विल हॅव बीन. यू विल हॅव बीन मेकिंग नॉईज फॉर 15 minutes. 15 मिनिटांपासून तुम्ही गोंधळ करत आलेले असतील. नंतर 7वं वाक्य देला काय लागेल? विल हॅव. They will have been flying kite for a week. ते एका आठवड्यापासून पतंग उडत आलेले असतील. कधीपासून? एका आठवड्यापासून पतंग उडत आलेली असतील. बॉईज, आता बॉईजला पण काय लागेल? विल हॅव बीन. बॉईज विल हॅव बीन सेव्हिंग मनी फॉर 6 months. मुले 6 महिन्यापासून बचत करत आलेले असतील. कधीपासून? 6 महिन्यापासून. बरोबर आहे. आणि शेवटचं वाक्य मित्रांनो, वन ऑफ द गर्ल्स. इथं पण जे हॅडबीन आहे, तर वन ऑफ द गर्ल्स म्हणजे अनेक मुलींमध्ये एक मुलगी, तर आपल्याला काय घ्यावं लागेल? विल हॅव बीन. मग वन ऑफ द गर्ल्स विल हॅव बीन लाईंग फॉर अ इयर. एक मुलगी वर्षभरापासून खोटं बोलत आलेली असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच अपूर्ण पूर्ण भविष्य काळाच्या एका वाक्याचे 6 वाक्य कसे तयार होतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, वाक्य मुद्दाम आधीच वाक्य घेतलंय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये पण तेच घेतलंय, पास्ट परफेक्ट कंटिन्यू मध्ये पण तेच घेतलंय, आणि आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा आपण आधीच वाक्य घेतो आहोत. म्हणजे तुम्हाला बदल समजेल इझिली. आजी गोष्ट सांगत आलेली असेल. बघा, हेच वाक्य आजी गोष्ट सांगत आलेली नसेल. झाले 2 वाक्य. यानंतर व्हर्बल क्वेश्चन बनवायचे आपल्याला. व्हर्बल क्वेश्चन मध्ये हे 2 वाक्य जसेच्या तसे खाली उतरवतात. हे तुम्हाला प्रत्येक काळामध्ये करायचं आहे. आजी गोष्ट सांगत आलेली असेल का? बघा, फक्त का एक्स्ट्रा लावलेला आहे. नंतर आजी गोष्ट सांगत आलेली नसेल का? का फक्त एक्स्ट्रा लावलेला आहे. 2 नंबरचं वाक्य 4 नंबरला जसंच्या तसं उतरवलेलं आहे, आणि शेवटी का लावलेला आहे. यानंतर WH क्वेश्चन मित्रांनो, आजी गोष्ट केव्हा सांगत आलेली असेल. बरोबर, हे WH क्वेश्चन आहे. हे व्हर्बल क्वेश्चन आहेत. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे एस-नो टाईप क्वेश्चन, की ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं येऊ शकतं. ठीक आहे. WH क्वेश्चन मध्ये तुम्हाला कारण किंवा एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. आजी गोष्ट केव्हा सांगत आलेली असेल आणि आजी गोष्ट का सांगत आलेली नसेल. पुन्हा एकदा लक्ष द्या. आजी गोष्ट सांगत आलेली असेल, आजी गोष्ट सांगत आलेली नसेल. व्हर्बल क्वेश्चन, आजी गोष्ट सांगत आलेली असेल का, आजी गोष्ट सांगत आलेली नसेल का. WH क्वेश्चन, आजी गोष्ट केव्हा सांगत आलेली असेल आणि आजी गोष्ट का सांगत आलेली नसेल. होकार नकार, होकार नकार, होकार नकार. मित्रांनो, एका वाक्याचे 6 वाक्य बनवताना ही सिस्टम कधी चुकू देऊ नका. आता आपण इंग्लिश मध्ये प्रत्यक्ष वाक्य बघूया. ग्रँड मदर विल हॅव बीन टेलिंग अ स्टोरी. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नुसार सब्जेक्ट झाला ग्रँड मदर. विल हॅव बीन, ग्रँड मदरला आपण शॅल हॅव बीन न घेता विल हॅव बीन घेणार, कारण आय आणि विल शॅल हॅव बीन घेतात, शाल घेतात. ग्रँड मदरला विल हॅव बीन. V1 ING टेलिंग आणि स्टोरी ऑब्जेक्ट झाला. फॉर्म्युल्यानुसार फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्सचे एक वाक्य या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता या एका वाक्याचे 6 वाक्य कसे तयार होतात ते आपण बघत आहोत. बघा मित्रांनो,
आता कन्फ्युजन असं होतं बऱ्याच वेळेला की विल हॅव बीन, काही वेळेला विद्यार्थी नॉट इथे लावतात, काही वेळेला नॉट इथे लावतात, तर या चुका तुमच्या व्हायला नको. विल हॅव बीन, शॅल हॅव बीन असताना तुम्हाला जर नॉट टाकायचं आहे तर विल किंवा शालच्या नंतर लगेच नॉट टाकावा, म्हणजे तुमचं वाक्य कधीही चुकणार नाही. जसं की विल नॉट हॅव बीन, विल नॉट हॅव बीन, आणि शॅल हॅव बीन असेल तर शॅल नॉट हॅव बीन, म्हणजे विल नॉट हॅव बीन, शॅल नॉट हॅव बीन, अशा पद्धतीचं तुमचं वाक्य तयार व्हायला पाहिजे. निगेटिव्ह वाक्य बघा, इथं विल हॅव आहे तर फक्त या विल हॅवच्या मध्ये आपण या ठिकाणी नॉट टाकलेला आहे आणि निगेटिव्ह वाक्य तयार झालेलं आहे. ग्रँड मदर विल नॉट, नॉट आपण टाकलेला इन्सर्ट केलेला आहे. हॅव बीन टेलिंग अ स्टोरी, जसंच्या तसं. मित्रांनो, आता यांचे व्हर्बल क्वेश्चन तयार करायचे आपल्याला. मगाशी मी प्रत्येक काळाच्या वाक्यामध्ये तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे की व्हर्बल क्वेश्चन बनवताना कर्ता आणि क्रियापदांच्या आदल्या बदल्या कराव्या. बघा आता विल हे हेल्पिंग वर्ब फक्त एकच, हॅव बीन तुम्हाला घ्यावा लागणार नाही, फक्त एकच पहिला हेल्पिंग वर्ब तुम्हाला घ्यावा लागणार आहे. याला 1 नंबर दिला आपण आणि ग्रँड मदरला 2 नंबर दिला. बघा, विल 1 नंबर, ग्रँड मदर 2 नंबर. विल ग्रँड मदर, बघा इथं 3 नंबरला हा विल जो आहे 1 नंबर, तो 1 नंबरला घेतला, ग्रँड मदर हा 2 नंबरला घेतला. उरलेलं हॅव बीन पासून तुम्हाला पूर्ण 3 नंबरला घ्यायचं आहे. हॅव बीन टेलिंग अ स्टोरी, बघा इथं हॅव बीन टेलिंग अ स्टोरी, बघा हे 3 नंबर. विल 1 नंबर, ग्रँड मदर 2 नंबर आणि हॅव बीन टेलिंग अ स्टोरी 3 नंबर. म्हणजे तुमचं वाक्य व्हर्बल क्वेश्चन ऑटोमॅटिक तयार झालं मित्रांनो. आता यानंतर निगेटिव्ह वाक्य जे आहे विल नॉट हॅव बीन, तर इथे विल नॉटचा आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ओंट करावं लागेल. हा विल नॉट म्हणजे ओंट, याला आपण नंबर 1 देऊया. बघा याला नंबर 1 म्हणतोय आपण इथं आणि ग्रँड मदरला 2 म्हणतोय. बघा विल नॉट चा शॉर्ट फॉर्म क्वेश्चन बनवताना, कोणताही व्हर्बल क्वेश्चन बनवताना तुम्हाला विल नॉटचा ओंट करावा लागेल, शॅल नॉटचा शांत करावा लागेल, कॅन नॉटचा कांट करावा लागेल, हॅव नॉटचा हॅवंट, इज नॉटचा इजंट, हॅज नॉटचा हॅजंट, वाज नॉटचा वाजंट, बरोबर आहे, आर नॉटचा आरंट. तर या ठिकाणी विल नॉटचा आपण ओंट केलेला आहे आणि कर्ता क्रियापदांना आपण अल्टरनेट केलेला आहे. मग बघा ओन, ग्रँड मदर, हॅव बीन टेलिंग अ स्टोरी, बघा ओन, ग्रँड मदर, हॅव बीन टेलिंग अ स्टोरी 3 नंबरला. वरती पण सेमच आहे, हॅव बीन टेलिंग स्टोरी, हॅव बीन टेलिंग स्टोरी, म्हणजे फक्त कर्ता आणि क्रियापद अल्टरनेट करायचं. मित्रांनो, आता WH क्वेश्चन बनवणं हे तर अत्यंत सोपं आहे. WH क्वेश्चन बनवताना काय सांगितलं, योग्य तो WH शब्द घ्यावा. मग आजची गोष्ट केव्हा सांगत आलेली असेल, मग केव्हाला शब्द आहे बघा व्हेन. आता मी मुद्दाम या ठिकाणी वाक्य लिहिलेलं नाही, कारण मला तुम्हाला प्रत्यक्ष ते कसं लिहितात ते तुमच्याकडनं मला समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचंय की तुम्हाला स्वतः बनवता यावं असं मी या ठिकाणी अपेक्षित करतो. बघा व्हेनच्या नंतर वाक्य नंबर 3 जसंच्या तसं जोडून द्या, संपलं काम. बघा काय करतो मी, व्हेन नंतर काय तिसरं वाक्य मी जसं तसं विल ग्रँड मदर, व्हेन विल ग्रँड मदर, हॅव बीन टेलिंग अ स्टोरी, टेलिंग अ स्टोरी. वाक्य तयार झालं मित्रांनो. वेन नंतर तिसरं वाक्य जोडून दिलं, वेन विल ग्रँड मदर हॅव बीन टेलिंग अ स्टोरी. आता वाय नंतर चौथं वाक्य जसंच्या तसं जोडून द्या. मी मुद्दाम लिहत नाही जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. वाय ओंट ग्रँड मदर हॅव बीन टेलिंग अ स्टोरी. बघा मी डॅश करतो, म्हणजे याचा अर्थ मी वाक्य नंबर 4 वाय ओंट ग्रँड मदर बीन टेलिंग अ स्टोरी. अशा पद्धतीने तुमचे एका वाक्यावरून 6 वाक्य या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहोत, प्रत्येक काळामध्ये बघत आहोत. आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्सच्या एका वाक्याचे 6 प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. धन्यवाद.